नमस्कार. मी पूजा पहाडे, रेकी ग्रँडमास्टर, मनी रेकी ग्रँडमास्टर, एंजल मास्टर ट्रेनर आणि पेंडुलम डाउजर एक्सपर्ट. प्रिशा डिवाइन हिलिंग सेंटर मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. वेलकम वेलकम यू ऑल. कशा आहात सगळे? रोज म्हणत आहे का स्वतःला, मी भाग्यशाली आहे, मी भाग्यशाली आहे, मी भाग्यशाली आहे? केलं का? सुरुवात केलेली आहे की नाही? येस, गुड 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 गुड. चला, छान आहे. आणि पहिल्या दिवशी मी जे तुम्हाला सांगितलं होतं, निगेटिव्ह थॉट्स ज्याही गोष्टी आपल्याला त्रास देत आहेत ते सगळं तुम्हाला पेपरवर लिहून काढायचे आहे आणि नंतर जाळून टाकायचे आहे किंवा डस्टबिनमध्ये टाकायची आहे. ही ऍक्टिव्हिटी खूप पॉवरफुल आहे, तुम्ही करून बघा. म्हणजे आपल्या माइंडमध्ये जेही कचरा आहे, भरपूर कचरा आहे, त्याला आपल्याला बाहेर काढणं खूप गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही तो कचरा बाहेर काढून फेकणार नाही, तोपर्यंत तुमचं माइंड फ्रेश होणार नाही. ओके. ज्या पद्धतीने आपण आपल्या घरचा कचरा काढून बाहेर फेकत असतो, आपलं घर क्लीन राहावं म्हणून, त्याच पद्धतीने आपल्याला आपल्या माइंडमध्ये जेही कचरा भरलेला आहे त्याला सुद्धा असंच काढून फेकून टाकायचे आहे. आणि मग ज्या गोष्टी आपल्याला हव्या आहेत, ओके. आपल्या माइंडमध्ये ज्या गोष्टी नको होत्या त्या आपण पेपरवर लिहून काढून फाडून टाकले. ओके. मग आता ती जागा आपली रिकामी झालेली आहे. त्यात आपल्याला काय हवं आहे त्या गोष्टी टाकायच्या. ओके. चला. आजचा आपला टॉपिक आहे औरा म्हणजे काय? औरा म्हणजे काय कोणाला माहिती आहे का? औरा कुणाला माहिती आहे? नाही? ओके. चला, आज आपण औरा बघायला शिकणार आहोत. अ, औरा फक्त सजीव वस्तूंनाच नाही तर सजीव म्हणजे आपल्यालाच नाही तर वस्तू जसं की पेन, बाकीचे मोबाईल म्हणजे सगळ्या अशा ज्याही वस्तू आल्या त्यांना सुद्धा औरा असतो. ओके. चला, मी एक तुम्हाला शेअर करते. कॅमेरा. हे बघा, हा डॉट आहे. हे मी डॉट काढलेलं आहे. एक मिनिट हं. दिसतंय स्क्रीन? हे डॉट दिसतंय? हा डॉट दिसत आहे सर्वांना? थम्स अप करा. येस. या डॉटकडे कंटिन्यू बघा. या डॉटकडे आपल्याला कंटिन्यू बघायचं आहे. तुम्हाला औरा बघायला शिकवत आहे. या डॉटकडे कंटिन्यू बघा. तुम्हाला या डॉटच्या अवतीभोवती एक प्रकाशाचं वलय दिसेल, म्हणजे व्हाईट लाईन अशी. शॅडो म्हणजे औरा नाही. बघा, आता माझा हा हात आहे. हे बघा, बाजूला शॅडो दिसतंय. शॅडो म्हणजे औरा नाही. ओके. या डॉटच्या अवतीभोवती जे प्रकाशाचे वलय आहे तो म्हणजे औरा. या डॉटचा औरा एकसारखं बघितलं की तुम्हाला दिसेल बघा. आणि फक्त हा माझा इथे हे आहे म्हणून नाही, तुम्ही स्वतःच्या पेपरवर सुद्धा लिहून डॉटच्या औरा बघू शकता. ओके. करून बघा. आता हे झालं वस्तूचं. माझ्या हाताचं बघा. माझ्या हाताच्या या फिंगरच्या बाजूला तुम्हाला एक व्हाईट लाईन दिसेल, प्रकाशाचं वलय. बघा, एकसारखं तुम्हाला दिसतं का? हा म्हणजेच औरा. ओके. तुम्ही तुमचा हात सुद्धा करून बघा. तुमच्या हाताचं बघा. डॉट काढून बघा. तुमच्या पेपरवर डॉट काढून बघा. त्या डॉटचा औरा बघा तुम्ही. तुमच्या हाताचा औरा बघा. करून बघा. करून बघायचे सर्वांनी. ओके. सुखदेव खरे सर, स्विच ऑन युअर व्हिडिओ. ओके. आता औरा बघायसाठी आपला क्लास नाहीये. आपल्याला औरा बघता आलं. मग आपल्यामध्ये औरा आहे. आणि म्हणून जेव्हा आपण लग्नात जातो किंवा गर्दीच्या ठिकाणी जेव्हा जात असतो, घरून खूप छान जातो आणि तिथे गेल्यानंतर अचानक आपल्याला डोकेदुखी, अस्वस्थपणा वाटणं होत असतं. का बरं? असं का होतं? आपण घरून छान गेलेलो आहे आणि आपला औरा जरी पॉझिटिव्ह असला, पण समोरच्याचा औरा पॉझिटिव्ह असेल याची काही गॅरंटी आहे का? नाही. मग काय होतं? आपल्या औरामध्ये त्या दुसऱ्या व्यक्तीच्या औरा एंटर करतो आणि म्हणून आपल्याला डोकेदुखी किंवा अस्वस्थ
असं आपल्याला वाटत असतो. ओके, मग असं वाटलं यासाठी आपल्याला काय करायचं आहे? यासाठी आपल्याला आपला औरा क्लीन करायचा आहे. ओके, औरा क्लीन कसं करायचं आहे? आपल्याला रेकीची प्रार्थना करायची आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी माझ्या माता-पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. असं म्हणून हे दोन्ही हात आपले या बाजूला ठेवायचं. टच नाही करायचं आपल्याला. इथे ठेवायचं आहे. आणि आपल्याला म्हणायचं आहे की जर कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा जर माझ्या आभामंडळात असेल, ती माझ्या हातांमध्ये आलेली आहे. आणि हळूवार असं हात खाली न्यायचा, हळूवार अफर्मेशन देत. जर कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा जर माझ्या आभामंडळात असेल, ती माझ्या हातांमध्ये आलेली आहे. जर कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा जर माझ्या आभामंडळात असेल, ती माझ्या हातांमध्ये आलेली आहे आणि याला 3दा फुंकर मारायची आहे. ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झालेली आहे. अफर्मेशन लिहून घ्या. जर कुठल्याही कारणाने औरा क्लीन करण्यासाठी आपण अफर्मेशन काय देत असतो? जर कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा जर माझ्या आभामंडळात असेल, ती माझ्या हातांमध्ये आलेली आहे आणि ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झाली. ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झालेली आहे आणि आपल्याला 3दा असं फुंकर मारून ब्रह्मांड पाठवून द्यायचं आहे. ओके, कुणाकडे 2 व्यक्ती आहे का आता? तुमच्यासोबत एखादी व्यक्ती आहे का? आपण दुसऱ्यांचा औरा बघायला शिकू. आपल्या आपल्या औरामध्ये दुसऱ्यांचा औरा कसा एंटर करतो आपण बघूया. आहे का कुणाकडे एखादी व्यक्ती आता? आहे का? हँड रेज करा असेल तर. आणि त्यांना बोलवा. तुमच्याकडे उज्ज्वला मॅमकडे आहे. ओके, अनम्यूट करा मॅम. अनम्यूट करा. ओके, तुमच्याकडे आहे का? ओके, बोलवा त्यांना. आपण त्यांचा औरा बघू. ओके, तुम्हाला पिन मध्ये घेते 1 मिनिट. ओके, तुम्हाला एक दोघांना म्हणजे अमोरासमोर उभं राहायचं आहे. 5 ते 6 फूट अंतर ठेवा. दोघांच्या मधामध्ये 5 ते 6 फूट अंतर राहील आणि कॅमेरा तसं आडवं सेट करून ठेवा तुम्ही. येस, 5-6 फूट तुमच्या दोघांमध्ये अंतर राहील असं तुम्हाला उभं राहायचं आहे. हो, झाले? कॅमेरा सेट करा. उभं राहायचंय. हो, उभं राहायचंय. तुम्हा दोघांना उभं राहायचंय अमोरासमोर. असं उभं राहायचंय, हे बघा. असं उभं राहायचंय दोघांना. 5-6 फूट आपलं अंतर राहणार आहे. अशा पद्धतीने तुम्हाला एकामेकासमोर उभं राहायचंय. सांगा मॅडम. कॅमेरा बरोबर तुम्ही उभं राहा एकामेकासमोर. आम्हाला असे दिसले पाहिजे तुम्ही. सर तुम्ही या बाजूने व्हा, या बाजूने इकडे. कारण असे दिसायला पाहिजे ना. एकदम तिकडे गेले तुम्ही. हा हा हा, तिकडे असे आमोरासमोर उभे राहा. सर तुम्हाला असं हात करून उभं राहायचं आहे. हँड रब करा, हात रब करा. सर दिसतच नाही आम्हाला. मागे जा, मागे जा, तिकडे जा, आणखी तिकडे जा, भिंतीकडे जा, भिंतीकडे जा. मोबाईल राहू दे इथेच. भिंतीकडे जा तिकडे. मॅम तुम्ही पण दाराजवळ जा. तुमचं जे दार दिसतंय तिकडे जा तुम्ही. मॅम तुम्ही दिसतच नाही आम्हाला. कुठे गेले? हा हा हा, ओके. सर तुम्ही मॅमकडे बघा, मॅम तुम्ही सरांकडे बघा. असे उभे राहा आमोरासमोर असे. ओके, मॅम थोडे आणखी मागे व्हा तुम्ही. सर तुम्ही तिथेच राहा. मॅम मागे व्हा आणखी. ओके, दोघांना हात रब करायचे आहे. दोघांनी हात रब करा.
सर तुम्हाला तिथेच उभं राहायचे, तुम्हाला चालत जायचं नाही आहे, असं हात करा. आणि मॅम तुम्हाला हळूवार चालत जायचे, एक एक पाऊल हळूवार हळूवार सरांच्या कडे चिपकायचे नाही, हात फक्त असे दूर ठेवायचे. एवढे हात ठेवले, आता हळूवार चालत जा सरांच्या दिशेने, चालत जा, हळू हळू हळू. हळूहळू चालत जायचे. आपल्याला त्यांच्या मधात जी दूर, तुम्ही जेव्हा डिस्टन्स आहे दोघांच्या मधामध्ये, तेव्हा तुम्हाला एक असं प्रकार, असं वलय जाणवेल. आणखी दूर जा मॅम, तुम्ही हळू 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 या. लांब जा, लांब जा, लांब जा, पहिले लांब जा तिकडे. हात खाली ठेवा, लांब जा आधी. हा, हात रब करा आता. आणि हळूवार एक 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 पाऊल पुढे जायचं आहे. हळू 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 जायचं आहे. बघा तुम्हाला दुरूनच त्यांचं औरा जाणवेल. जाणवतो आहे का काही असं हेवी? जाणवतो आहे हेवी? जाणवतो ना? आता हात खाली करा. थोडे मधात या, असे मधात या, मधात या, मधात या. सर तुम्ही पण थोडे मॅम कडे जा. सर मॅम कडे हात खाली करा. हा, एकामेकासमोर. आता तुम्हाला हात रब करायचे आहे आणि सरांच्या डोक्यापासून तर खाली असं असं हळू 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 हात असं खाली न्यायचे तुम्हाला. जिथे तुमचे हात जड होतील म्हणजे तिथे काहीतरी त्या सरांना पेन आहे. जिथे तुमचे हात जड होतील, आपल्याला औरा, आता तुम्ही औरा, एकामेकाच्या औरा, तुम्ही त्यांचा औरा बघायला शिकले ना? तुम्हाला हात हेवी झाले का सरांसमोर? तो म्हणजेच आपण इथे असलो तरी आपल्या खूप लांबपर्यंत आपला औरा कनेक्ट होत असतो. तो म्हणजे त्यांचा, त्या व्यक्तीचा तुम्हाला जाणवलेला औरा. आता यांच्या औरा म्हणजे यांना काय पेन आहे, यांचं काय दुखत आहे, आपण हे बघूया. म्हणजे त्याला म्हणतात औरा स्कॅन. औरा स्कॅन कसं करायचं आहे? समोरच्या व्यक्ती उभंच राहणार आहे. तुम्हाला रेकीला कॉल करायचे आहे, मी स्वतःची आभारी आहे, किंवा थँक्स टू मी, थँक्स टू रेकी एवढं म्हटलं तरी होते. ओके, थँक्स टू मी, थँक्स टू रेकी. आणि हात रब करा. आणि सरांच्या डोक्यापासून इथून हात हळूवार खाली न्यायचे, फटकन पटकन असं नाही, हळूहळू हळूहळू असं हात, फक्त हात खाली न्यायचे, काहीच न बोलता. आणि जिथे तुमचा हात खूप जड होईल म्हणजे तिथे काहीतरी त्या व्यक्तीला पेन असतो. ओके, करून बघा, हात रब करा. हा, सरांकडे हळू 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 खाली, हळू 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 खाली न्यायचे हात, हळू हळू. असं न्यायचं होतं, असं. तुम्ही दोन्ही हाताकडून देताय त्यांना, असं 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 असं. येस. तुमचे हात कुठे जड होत आहे का? बघा खालपर्यंत न्या. पायापर्यंत हळूवार हात खाली यायचे आपल्याला. जाणवलं काही हेवीनेस? कुठे तुमचे हात जास्त जड झाले आधीपेक्षा? इथे चेस्ट मध्ये. त्यांना विचारा काही आहे का तिथे, काही त्रास होतोय का, भारीपण असं. परत एकदा करून बघा, हात रब करा, करून बघा. किंवा कुठेच त्यांचं काही दुखत नसेल तर तुमचं हेवी हातामध्ये म्हणजे तुम्हाला हेवी जाणवणारच नाही. ओके,
आणि बाकीचे सुद्धा तुमच्या घरी 2 व्यक्ती तुम्ही आले तर त्यांचा औरा बघायचे, हा व्हिडिओ बघा आणि एकदा करून बघा. म्हणजे तुम्हाला सुद्धा कळेल की दुसऱ्यांचा औरा कसं असतो. आणि या पद्धतीने स्कॅन करा. त्याला आधी विचारायचं नाही की तुमचं काही दुखत आहे का? आणि हात रब करून त्या व्यक्तीच्या समोर हळू आपल्याला हात खाली वरून खालपर्यंत न्यायचे आहे. जिथे तुमचे हात जास्त हेवी झाले, की त्या व्यक्तीला विचारायचं आहे की तुमचं तिथे काही पेन होतो आहे का? काही दुखत आहे का? आणि जर त्या व्यक्तीला पेन नसेल, काही दुखत नसेल, तर तुमचे हात हेवी होणार नाही. ओके. जाणवलं काही? सेकंडला काहीच जाणवलेलं नाही. त्यांना काही नाही आहे प्रॉब्लेम? त्याला काहीच प्रॉब्लेम नाही. त्याच्यामुळे मग तुमचे हात हेवी झाले नाही. दुसऱ्यांच्या जर त्यांना तुम्ही आणखी दुसऱ्यांचं करून बघा. त्यांना काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यामुळे तुम्हाला काहीही जाणवलं नाही. ओके. ओके. नाही प्रॅक्टिकल करायचं का? काय म्हटलं मॅम? नाही झालं. म्हणजे तुम्हाला दुसऱ्यांचा औरा बघायला सांगत होते मी. ओके. चला. औरा बघून स्कॅन करायचं आहे. आणि स्वतःच्या औरामध्ये जर तुम्हाला आता जरी हेवी वाटत असेल, तुमच्या डोक्यामध्ये जडपणा वाटत असेल, तर तुम्ही औरा स्कॅन म्हणजे आपलं स्वतःचं डेली जेव्हा तुम्ही मेडिटेशनला बसाल, तर मी तुम्हाला जे सांगितलेली आहे ऍक्टिव्हेशन प्रोसेस आणि औरा स्कॅन करणं, आपलं स्वतःचं जे निगेटिव्हिटी आहे ते काढणं खूप गरजेचे आहे. ओके. चला. समजलं इथपर्यंत सर्वांना? गुड. आता आपण रेकीचे 5 तत्व जाणून घेऊयात. रेकीचे 5 तत्व कोणाला माहिती आहे? डॉक्टर मेकाउसू यांनी आपल्याला रेकीचे 5 तत्व दिलेली आहेत. पहिला तत्व, फक्त आजसाठी मी राग म्हणजे क्रोध करणार नाही. लिहा पहिला तत्व, फक्त आजसाठी मी राग करणार नाही. राग, क्रोध करणार नाही. कुणाला राग येतो सांगा? राग येतं का? इथे उपस्थित जेवढे आहे त्याच्या कुणाला राग येतं का? स्नेहल मॅम म्हणता राग येतं. अनम्यूट करा मॅम. मग काय होतं रागाला की? चिडचिड होते कोणावर तरी, असं म्हणजे राग निघतो तो. आणि मग काय होतं? वातावरण खूप छान होतं. भांडण होतात. भांडणं झाली की वातावरण खूप छान होतं आपल्या घरचं. आणि आपल्याला पण खूप फ्रेश वाटतं असं. वाटतं ना? नाही. वाटतं का? नाही वाटत? राग करून फायदा होतो का आपला? नाही. मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगते. त्यानंतर तुम्ही रागच करणार नाही. तुम्हाला राग कंट्रोल करता येतं का स्वतःच? म्हणून ही स्टोरी सगळ्यांसाठीच आहे. सगळ्यांनी खूप लक्षपूर्वक ऐकायची आहे. म्हणजे ज्यांनाही राग येतं त्यांना ही स्टोरी सुद्धा ऐकवायची आहे तुम्हाला. कारण ही स्टोरी जर तुम्ही ऐकली आणि इतरांना ऐकवली तर त्यांचं राग थोडा तरी कमी होईल. ओके. आपण एक छोटीशी कहाणी आणि फक्त ती एक स्टोरी म्हणून नाही आहे, तर सत्य घटना घडलेली आहे. रिअल स्टोरी आहे. ओके. गुगलवर तुम्ही नंतर सर्च करून घ्या. रागाची सांडशी असं या स्टोरीचं नाव आहे. जेव्हा आपली मुलं शाळेत जातात आणि शाळेतून येतात, तेव्हा ती कुणाला शोधतात? घरी आल्यावर कल्पना मॅम म्हणतात आईला. येस, व्हेरी गुड. आईला शोधत असतात. असंच या मुलांनी सुद्धा आपल्या आईला शोधत, म्हणजे हा शाळेतून आला, छोटा मुलगा होता, शाळेतून आला आणि आई 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 करत घरात धावत धावत आला आणि त्याची आई भांडी घासत होती. मुलगा जेव्हा धावत होता, धावता धावता धक्का, त्याच्या आईने त्याच दिवशी खूप छान काचेच्या ग्लासाचं सेट आणले होतं. काचेचा ग्लास कसं पडलं की पटकन फुटतो. काचेची वस्तू पडली की पटकन फुटते. ओके. तिने नवा ग्लासाचं सेट आणलं होतं आणि मुलगा धावत धावत आला
चुकून त्या मुलाचा धक्का त्या काचेच्या ग्लासांना लागला आणि काचेचे ग्लास खाली पडले आणि पडून फुटले. आईला आवाज गेला. आईला काचेचं वस्तू फुटण्याचा आवाज गेला. मुलाचा आवाज आई आई म्हणून तिला तेवढं नाही गेलं, पण जे फुटलं ग्लास तिने त्या दिवशी नवीन आणलेलं होतं. भांडे घासता घासता तिच्या हातामध्ये सांडशी होती. तिला खूप क्रोध आला की मी आजच नवीन काचेच्या ग्लासांचा सेट आणलेला आहे आणि या मुलाने हा फोडला. चुकून फुटला म्हणणार नाही, मुद्दाम फोडला. ठीक आहे, पण तो चुकीने मुलाचा धक्का लागला आणि फुटला. आईच्या हातामध्ये सांडशी होती. तिने क्रोध आला तिला, खूप क्रोधामध्ये राग आला तिला की तो ग्लासाचा सेट फुटला म्हणून नवीन. आणि ती हातात जी सांडशी होती ती सांडशी तिने मुलाच्या दिशेने भिरकावली आणि तीच सांडशी त्या मुलाला जाऊन लागली त्याच्या डोळ्याला. ती सांडशी मुलाच्या डोळ्याला जाऊन लागली आणि मुलाने कायमस्वरूपी त्याचा एक डोळा गमावलेला होता. डोळा, ती मुलगी, ती आई त्याला आंधळं तिला बनवायचं होतं का स्वतःच्या मुलाला? नाही. का बरं घडलं हे असं? रागामुळे. राग. पण मुलगा तर कायमस्वरूपी आंधळा झाला ना. मग आपण जेव्हा रागावर कंट्रोल करता येत नाही, आपण जेव्हा राग कंट्रोल नाही करू शकलो, मग या रागाने किती मोठी घटना घडली विचार करा तुम्ही. तर त्या छोट्याशा मुलाचं एक डोळा त्यांनी गमावलेला होता आणि त्याच्याकडे फक्त आता एक डोळा होता. जे देवाने आपल्याला 2 डोळे दिलेले आहेत त्यातून त्यांनी एक डोळा गमावलेला होता आणि कायमस्वरूपी तो एका डोळ्याने आंधळा झाला होता. आईला मरेपर्यंत किती गिल्ट वाटेल की मी माझ्या रागावर कंट्रोल नाही केला आणि त्यामुळे तिचा लेकरू एका डोळ्याने आंधळा झाला. मग विचार करा की आपण स्वतः भरपूर राग येतं ना, प्रत्येकाला राग येतं, पण रागावर कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला जर रागावर कंट्रोल करता आलं ना, तर अशा वाईट घटना कधीच घडू शकत नाही. आपल्याला राग येतो, भांड्याला भांडा वाजता आणि मोठा आवाज होतो. होतं ना? होतं की नाही? मग विचार करा की फक्त आजसाठी मी राग करणार नाही. रोज तुम्ही एक स्वतःला म्हणा की मी फक्त आजसाठी राग करणार नाही. आजसाठी का बरं? फक्त आजसाठी का बरं? डॉक्टर बिकॉसू यांनी आपल्याला रेकीची 5 तत्व दिलेली आहे. त्यात तुम्हाला सांगितलेले आहे की फक्त आजसाठी मी राग करणार नाही. तर फक्त आजसाठी का बरं? का बरं फक्त आजसाठी? विचार करा. तुम्ही रोज आजसाठी असं पूर्ण आयुष्य चालू झाली. पण तुम्ही आजसाठी मी म्हणत एक संकल्प घेऊ शकता की फक्त आजसाठी मी राग करणार नाही. उद्या कधी येतं नाही येत. उद्याचे दिवस कोणी बघितलं. पण तुम्ही रोज सांगितलं की मी फक्त आजसाठी राग करणार नाही. कारण जीवन कशामध्ये आहे? आत्ताच्या क्षणामध्ये आहे. आत्ता जगतोय आपण म्हणजे हा जीवन आपला या क्षणामध्ये आहे. बरोबर आहे. मग कोण संकल्प घेणार की फक्त आजसाठी मी राग करणार नाही? करणार का राग? मग विचार करा की अशा घटना घडायला नको म्हणून आपण आपल्या रागावर कंट्रोल करायला आपल्याला कंट्रोल करता आलं पाहिजे. त्याच पद्धतीने एक दुसरी स्टोरी सुद्धा आहे. खूप छान हसतं खेळतं गुड. खूप छान हसतं खेळतं एक कुटुंब होतं. त्यांना 2 मुलं होती. पती पत्नी आणि 2 मुलं त्यांची. स्त्रिया रोज स्वयंपाक करतात. स्त्रिया रोज स्वयंपाक करतात. त्याच पद्धतीने या स्त्रीने सुद्धा स्वयंपाक केला. तिचे मिस्टर घरी आले. त्यांना ऑफिसचा खूप ताण असेल. असतो, सर्वांनाच असतो ऑफिसचा ताण. त्याला सुद्धा ऑफिसचं ताण होतं. आता त्या व्यक्तीचं त्या बॉस सोबत भांडण झालं, काय झालं काय नाही माहित त्याचं त्याला माहिती. पण जेव्हा तो घरी आला, त्याच ताणाला घेऊन घरी आला. एक लक्षात ठेवा, तुम्ही जर बाहेर जात आहे तर बाहेरची गोष्ट बाहेर घरामध्ये कुठलाही ताणतणाव घेऊन यायचं नाही.
ओके, बाहेरची गोष्ट बाहेर, घरातली गोष्ट घरात. त्या व्यक्तीने काय केलं, त्याला जेही तणाव होतं तो सगळं घेऊन आपल्या घरी आला आणि त्याला खूप चिडचिड व्हायची अशी. खूप खूप तो रागात होता, खूप क्रोधात होता. घरी आला आणि त्या कुटुंबाचं एक नियम होतं, जेवण करताना सोबत बसून जेवायचं. ते जेवायला बसले. पत्नीने स्वयंपाक केला. तिने ताटं वाढली 4. ओके. जेव्हा जेवण करत असताना होऊ शकते कदाचित भाजीमध्ये कधी मीठ जास्त कमी असं होतं. प्रत्येक दिवशी स्वयंपाक सारखं बनत नाही. त्या दिवशी झालं असेल काही कमी जास्त. जेव्हा पती तिचे घरी आले, जेवण करायला बसले, त्यांना भाजी खारट तिखट काय वाटली, जेही वाटली. त्यांनी म्हटलं पत्नीला की तुला स्वयंपाक बनवता येत नाही. तिने म्हटलं की मी आजच स्वयंपाक करते का? त्याने म्हणजे कसं भांड्याला भांडा वाजला. 2 शब्द हिने बोलले, 2 शब्द त्याने बोलले, 4 शब्द एकामेकाला असं भांडण म्हणजे भांडण झालं मग. तो आधीच क्रोधामध्ये होता आणि चुकीने भाजीमध्ये मीठ कमी जास्त झालं होतं. 2 शब्द बोलले, 4 शब्द बोलले असं म्हणजे मग वाद होतो कसं? एकामेकाला समजून न घेतल्यामुळे तो वाद वाढलं. त्यांचे तसंच झालं. वाद वाढला आणि त्या पत्नीला खूप क्रोध आला. आधीच तो खूप याच्यामध्ये होता, टेन्शनमध्ये होता. त्याला आणखी ताण वाढलं त्याचं. त्याने ताट सरळ भिरकावली. फेकून दिलं ताट त्याने आणि आपल्या वाईफचा म्हणजे त्यांच्या पत्नीचा गळा दाबला त्यांनी. त्याला खूप क्रोध आलं होतं. पत्नीचा गळा दाबला. कारण क्रोध खूप भयंकर आहे. काहीही करून बसतं हे, हात डोळे काहीही करून बसतात. जेव्हा क्रोधावर नियंत्रण नाही आलं ना, तर काहीही करू शकतात कोणीही. त्या व्यक्तीने सुद्धा ताट फेकली, भांडण झालं खूप आणि ताट फेकून दिलं आणि त्या पत्नीचा गळा त्यांनी दाबला आणि पत्नी मृत्यू पावली. विचार करा. त्या 1-2 मिनिटात काही सेकंदामध्ये त्या हसत्या खेळत्या कुटुंबाचं काय झालं? पत्नी देवाघरी गेली. पतीला जेव्हा कळलं, जेव्हा क्रोध त्याचा शांत झाला, त्या पतीचा क्रोध जेव्हा शांत झाला, तेव्हा त्याला असं वाटलं की माझ्या हातून हे काय घडलं? क्रोध होतं तेव्हा त्याला काहीच वाटलं नाही की माझ्या हातून काय घडत आहे. पण क्रोध शांत झाला त्यानंतर त्याला वाटलं की त्याची पत्नी मरण पावली होती. त्याने तिचा गळा दाबला होता. त्यांनी पोलिसांना फोन केला आणि स्वतःला सरेंडर केलं. मग विचार केला, पत्नी देवाघरी गेली, पती जेलमध्ये गेले आणि ते जे 2 मुलं होती, ती अनाथ झाली. विचार करा, रागावर कंट्रोल न केल्यामुळे काय घडू शकतं. म्हणजे त्या हसत्या खेळत्या कुटुंबाचं काही क्षणामध्ये पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं. मग विचार करा की आपण क्रोधावर कंट्रोल करू की नाही करू? मोठ्या घटनांना आपण आपल्या हातात आहे की वाढवायच्या घटना घडू द्यायला. घटना बघा घडत राहतात, पण काही गोष्टी आपल्या हातामध्ये असतात, त्या वाढवायच्या आहे की नाही? ओके. म्हणून आजपासून संकल्प करा की मी आजसाठी क्रोध राग करणार नाही. आणि आपलं दुसरं वाक्य आहे, फक्त आजसाठी मी चिंता करणार नाही. डॉक्टर मिकाउसो यांनी आपल्याला दुसरं तत्व दिलेलं आहे, फक्त आजसाठी मी चिंता करणार नाही. कोणी ऐकलेलं आहे चिंता हे चिते समान असतं? ऐकलेलं आहे का? चिंता हे चिते समान असतं. पास्ट मध्ये आपल्या काल घडलं, जे घडलं, चांगलं घडलं, वाईट घडलं, जेही घडलं असेल, जे वाईट घडलं असेल काल समजा, त्याचा तुम्ही आज खूप विचार करताय, त्याने त्रास कोणाला होत आहे? फक्त तुम्हालाच. फ्युचरची तुम्ही खूप प्लॅनिंग करत आहे. फ्युचरसाठी तुम्ही आता काटकसर करताय खूप. आणि जगत कशामध्ये आहे? आता वर्तमानामध्ये जगत आहे तुम्ही. चिंता कशाची करताय? गेलेल्या दिवसाची. गेलेला दिवस परत येऊ शकतो का? गेलेले क्षण परत येऊ शकतात का? नाही. चांगल्या गोष्टी घडल्या,
वाईट गोष्टी घडल्या, मग वाईट गोष्टीचे आपण आत्ता टेन्शन घेतो आहे, आत्ता चिंता करत आहे, तरी त्रास फक्त तुम्हालाच होत आहे. आणि फ्युचरची आपण कितीही प्लॅनिंग केली, तरी ते फ्युचरमध्ये जेव्हा घडेल तेव्हा घडेल. पण आपण चिंता हे आजमध्ये करते आहे. त्या चिंतेने त्रास होतो आपल्याला. कधी कधी खूप मोठ्या मोठ्या गोष्टी असतात ज्या आपण विसरू शकत नाही. म्हणजे आपण चिंतेत असतो आणि ही चिंता आपल्याला चितेपर्यंत पोहोचवत असते. पोहोचवते की नाही चिंता चितेपर्यंत? मग तुम्ही आजसाठी संकल्प घ्या की मी फक्त आजसाठी चिंता करणार नाही. जे घडत आहे ते घडू द्यायचे. जे होणार आहे ते चांगलं होणार आहे. कारण ईश्वराने तुम्हाला या धर्तीवर पाठवलेलं आहे. तर काही नाही काही त्याचा उद्देश आहे म्हणून तुम्ही इथे आलेले आहे. असं कधी विचार करायचा नाही की मी विनाकामाचा माझा जन्म झालेला आहे आणि मी या धर्तीवर बोज आहे, असं काहीच नाही. ईश्वराच्या अंश आहो आपण सगळे. आहोत की नाही? मग कधी असं लक्षात ठेवायचं, असं लक्षात नाही घ्यायचं की माझे या जगात जगून काहीही फायदा नाही. कारण ईश्वर कोणतीही गोष्ट विनाकामाने बनवत नाही. उद्देश आहे की तुम्ही या जगात आलेले आहे म्हणजे काहीतरी तुमच्या हातून पुण्य घडलं पाहिजे, काहीतरी चांगलं घडलं पाहिजे, म्हणून तुमचं या धर्तीवर जन्म झालेला आहे. एक लक्षात घ्या, आपण जे गणपतीची मूर्ती, कृष्णाची मूर्ती आणत असतो गोकुळाष्टमीला, ती कोणी बनवलेली असते? मूर्तिकाराने. आपण मूर्तिकाराला मोठे मानू की देवाला मोठे मानू? मग देवाने त्याचं अंश त्या मूर्तिकारामध्ये दिलेला आहे म्हणून तर तो त्या मूर्तीला घडवू शकला. काय म्हणजे आपण सगळे हे ईश्वराचे अंश आहोत. ओके. संकल्प घ्यायचा आहे आपल्याला की मी फक्त आजसाठी चिंता करणार नाही, कारण चिंता ही आपल्याला चितेपर्यंत पोहोचवत असते. ओके. आणि तिसरं तत्व आहे फक्त आजसाठी मी इमानदारीने आपले प्रत्येक कार्य करेन. फक्त आजसाठी मी माझे काम इमानदारीने करेन. आपण सर्वांनी आपले काम इमानदारीने केलं तर या जगामध्ये खूप परिवर्तन होऊन जाईल. कोणी भ्रष्टाचारी राहणार नाही. एका पोलिसाने आपले काम इमानदारीने केले, एका गृहिणीने आपले काम इमानदारीने केले, एका सैनिकाने आपले काम इमानदारीने केले, तर या जगामध्ये सर्वच छान घडेल. पण असं होतं का? या जगात सर्व प्रामाणिक आहेत का? नाही. पण सुरुवात आपण आपल्यापासूनच करायची. फक्त आजसाठी मी माझे काम इमानदारीने करेन. आपल्या स्त्रियांवर जबाबदारी असते स्वयंपाक करण्याची. कधी कधी कंटाळा येतो. मला स्वयंपाक करायला खूप कंटाळा येतो कधी कधी. मग आपण काय करतो? काय करता स्वयंपाकाच्या कंटाळालाही काय करता? सांगा स्नेहल मॅम, काय करता? अनम्यूट करा. स्वयंपाकाचा कंटाळा आला की काय करता तुम्ही? बाहेर खायला जातो किंवा काहीतरी मागवतो बाहेरून. खूप छान. तुम्हाला स्वयंपाक करायला किती वेळ लागतो? अनम्यूट करा. अनम्यूट करा. स्वयंपाक करायला किती वेळ लागतो? 1 तास, 1.5 तास? 1 तास लागतो. आणि तुम्ही स्विगी झोमॅटो मागवता, ते किती वेळ येतात तुमच्या घरी? अर्धा तासच. बघा, मी स्नेहल मॅमला प्रश्न विचारलाय, पण प्रत्येक स्त्रीसाठी हा प्रश्न आहे. स्त्री पुरुष दोघांसाठी. ओके. हा, शॉर्टकट मध्ये जे बनेल ते बनवतात. म्हणजे बघा, त्यांनी एक्सेप्ट केलं, स्नेहल मॅमने एक्सेप्ट केलं की त्या बाहेर जातात. एक्सेप्ट करायचं आपल्याला की तुम्ही खरंच जाता ना बाहेर. मग विचार करा की कल्पना मॅम बोला, अनम्यूट करा. बोला. हा, 1 तास लागतो स्वयंपाक करायला. ओके, गुड. जो स्वयंपाक आपल्याला 1 तास 1.5 तास लागतो स्वयंपाक करायला आणि आपण स्विगी झोमॅटो मागवतो, तो आपल्या घरी 20 मिनिटात 25 मिनिटात अर्ध्या तासात येतो. मग विचार करा की तो जेवण फ्रेश आहे का? तुम्हाला इथे घरी जेव्हा जेवण बनवतो तुम्ही 1-1.5 तास लागतं,
आणि तो जेवण तुमच्यासाठी 20 मिनिटात येत आहे, तो जेवण फ्रेश आहे का? त्यांनी जे मसाले वापरलेले आहे ते फ्रेश आहे का? जेवण बनवताना त्यांची एनर्जी पॉझिटिव्ह आहे का? कारण फक्त आपण पोट भरण्यासाठी जेवत नाही. फक्त पोट भरण्यासाठी जेवण जेवण करता का? नाही. म्हणून आपण जे जेवण बनवत असतो किंवा आपल्या घरच्या बाया जे जेवण बनवतात म्हणजे ज्यांच्याकडे एक मिनिटं. मॅम तुम्ही हँड डाऊन करून घ्या. जे जेवण बनवतात त्यांची एनर्जी सुद्धा पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे. कारण जे अन्न आपण खातो आहे, जे फ्रेश अन्न खातो आहे तर तुम्ही आजारी होणार नाही. आणि नेहमी तुम्ही बाहेरचं खात असलं तर तुम्ही आमंत्रण देत असता. बिमाऱ्यांना आमंत्रण देत असता. आमंत्रित त्यांना करता की ये. मग जेव्हा कंटाळा आला, एखादी वेळ ठीक आहे, तोंडाची चव चेंज म्हणून आम्हीही जात असतो. नाही तुम्हाला वाटलं की मॅम तुम्ही बाहेर जात नाही का? जातात, सगळेच जण जातात. पण बाहेरचं अन्न खूप डेंजर आहे. खूप डेंजर आहे. त्यांनी ते मसाले वापरलेले, जेही काही पदार्थ वापरले त्यांचे खूप आपण घरी खूप व्यवस्थित पद्धतीने जेवण बनवत असतो. फ्रेश, नीटनेटकं, व्यवस्थित. बाहेर असं काहीही होत नाही. एकदा तोंडाची चव आणि तरी सुद्धा आपण वाह, वाह! किती टेस्टी आहे घरी असं म्हणत नाही. घरी तुमच्या अंगापायाचं पूर्ण मळ जातं का तिथे जेवणात? जातं? नाही जात. म्हणून तुमच्या घरचं जेवण एवढं टेस्टी बनत नाही. बाहेरचं टेस्टी बनतो. कसे कसे त्यांनी मसाले वापरले असतात. एकदा चेंज करायची टेस्ट जायचं. पण नेहमी आपलं इमानदारीने म्हणजे इच्छा नसली तरी तुम्ही खिचडी बनवा आणि ते खा. पण आपल्या कुटुंबाचं आरोग्य आपल्या हातामध्ये आहे. ओके. म्हणजे आपल्याला आपले जे काम आहे ते प्रत्येक कामं आपल्याला इमानदारीने करायची आहे. फक्त आजसाठी मी माझी कामं इमानदारीने करेन. ओके. आणि आपलं तसं चौथं तत्व आहे, मी माझ्या माता-पितांचा म्हणजेच मोठ्यांचा आदर करेन, आदराने वागेन. मी माझे माता-पिता आणि मोठ्यांचा आदर करेन. ज्यांच्याकडे आता सासू-सासरे नाही आहे किंवा गावाला असतील किंवा आई-बाबा तुमचे गावाला असतील आणि तुम्ही त्यांच्याशी बोलत नसाल, त्यांना एक फोन करा आणि त्यांना फक्त 2 शब्द बोला. 24 तासांमधून आपण त्यांच्यासाठी फक्त 2 मिनिटं काढायची आहे आणि त्यांची विचारपूस करा. आई तू कशी आहे? बाबा तुम्ही कसे आहात? या तुमच्या एका वाक्याने आजकाल काय झालेलं आहे, कुटुंब जॉइंट फॅमिली तर कोणाला नकोच आहे. फक्त हसबंड वाईफ आणि त्यांना त्यांची मुलं हवी असतात. ओके. पण विचार करा की काही दिवसानंतर आपली ही अवस्था तशीच होईल. हं. कारण आपली मुलं सुद्धा आपल्यालाच पाहून वागत असतात तसेच. आपली मुलं सुद्धा आपल्याला वागतात. बघूनच ते शिकतात. म्हणून ज्यांच्याकडे मोठे आहे, तुमच्या सोबत नसतील, पण त्यांच्याशी तुम्ही एक 2 मिनिटं फोनवर बोला. चौकशी करा आणि जर तुमच्या घरी राहत असतील, तुम्ही सोबत राहत असाल, सासू-सासऱ्यांसोबत, आई-बाबांसोबत, तर ते असं कटकट करतात, हे करतात, ते करतात म्हणून त्यांना दुरावता. पण असं करू नका. ते तुम्हाला काय मागतात, तर 2 शब्द प्रेमाचे आणि 2 वेळचं जेवण. आणि तुम्ही काय करता, त्यांच्या मागे ते चिडचिड करतात. त्यांची वय झाली आहे. कधी-कधी काय होतं ना, म्हातारे लोकं बडबड करतात. चिडचिड करतात. सोडून द्यायचं. त्यांचा आदर करायचा. का बरं? जेवढं तुम्ही त्यांना आदराने, प्रेमाने वागवाल, तेवढं ते तुम्हाला ब्लेसिंग देतील. आणि मोठ्यांचे ब्लेसिंग्स खूप लागतात बरं. आपल्यापेक्षा मोठे जे आहेत ते आपल्याला आशीर्वाद देतात. त्यांचे ब्लेसिंग्स खूप लागतात. तुम्हाला आयुष्यामध्ये तुमचा पैसा कधी कमी होऊ शकतो, पण त्यांच्या ब्लेसिंगमुळे तो पैसा तुम्हाला वाढू शकतो. ओके. म्हणून नेहमी मोठ्यांचा आदर करा. फक्त आजसाठी मी माझ्या माता-पितांचा आणि मोठ्यांना आदराने वागेन, आदराने मी त्यांच्याशी राहीन.
कारण बघा किती पैसा असला ना आपल्याकडे, खूप पैसा आहे समजा, आणि खर्च करणारच नसलं तर त्या पैशाचा अर्थ आहे का? आहे का अर्थ? नाही. पैसा खर्च करायसाठी सुद्धा लोक लागतात. आणि आजकाल काय झालेलं आहे, फक्त पैशाच्या मागे धावत आहे. तर पैसा पैसा, सर्व काही पैसा होत नाही, सर्वच काही पैसा नाही आहे. आणि आजकाल आपल्यामध्ये कम्युनिकेशन खूप कमी झालेलं आहे. काही विचारायचं असलं की आपण आपल्या आई-बाबांना नाही, मोबाईलला विचारतो, युट्यूबला विचारतो. हे कसं बनवायचं? म्हणजे कम्युनिकेशन कुठेतरी थांबलेलं आहे. बोला, संवाद साधा. कारण आपुलकी ही आपल्या माणसामध्येच राहते. तुम्हाला युट्यूब हा आपुलकी नाही देऊ शकणार. ओके, फेसबुक तुम्हाला आपुलकी नाही वागवणार. पण जे मोठे आहेत ते तुम्हाला आपुलकीने सांगतीलही आणि आपुलकीने तुमच्याशी वागतीलही. ओके, म्हणून नेहमी मोठ्यांचा आदर करा. विचार करा, जर ज्यांना खरंच नसेल करता येत आदर, विचार करा की काही काळांतराने तुमची अवस्था सुद्धा तीच होणार. मग कुठेतरी तुमची मानसिकता चेंज होईल. ओके. आणि रेकीचे 5वं तत्व आहे, फक्त आजसाठी मी कृतज्ञ. म्हणजे थँकफुलनेसची भावना आपल्यामध्ये, सर्व चेतन आणि वस्तूप्रती थँकफुलनेस ठेवा. सर्व चेतन आणि वस्तूप्रती थँकफुलनेस ठेवा. आपण लहानाचे मोठे झालेलो. आतापर्यंत किती चप्पल जोडे घातलेले आहे? उज्ज्वला मॅम अनम्यूट करा. किती चप्पल जोडे घातलेले आहे तुम्ही आतापर्यंत? किती चप्पल जोडे घातलेले आहे लहानाचे मोठे होईपर्यंत? हम्म. भरपूर भरपूर. सांगता नाही येणार मॅडम. सगळ्यांना सांगता येणार नाही, कारण आपण सांगता कधी नाही. बोललीच नाही. आपण खूप सारे चप्पल जोडे घातलेले आहे. चप्पल जोडे सँडल त्यांना थँक्यू म्हटलं का कधी? कोणी म्हटलं? कधीच नाही म्हणत. विचार करा, आता थंडीचे दिवस आहे, आपण बिना चपलीने बाहेर चालू शकतो का? उन्हाळ्यामध्ये चटके खात चालतो का आपण? चिखलामध्ये चालतो का? नाही. मग विचार करा की ही चप्पल जोडे सँडल जेही तुम्ही घालत आहे, उन्हाचे चटके स्वतः, ती चप्पल स्वतः उन्हाचे चटके खाते आणि तुमच्यापर्यंत ते चटके पोहोचू देत नाही. थंडीचा सगळं थंडावा ती सहन करते चप्पल, आणि तुमच्यापर्यंत पोहोचू देत नाही. काटा जरी रुतला की नाही, तो त्या चपलेच्या सहनशीलतेच्या पलीकडे असलं तेव्हाच तो तुमच्या पायाला येऊन रुततो. आणि आपण त्या चपलेला थँक्यू सुद्धा म्हणत नाही. म्हणतो का कधी? कारण सगळं काही ती आपल्यासाठी सहन करते, चप्पल, आणि आपण उड्या मारतो. एक थँक्स म्हणायला काय कमी जास्त होतं का? कोणाला वाटतं? त्याच पद्धतीने आपल्या घरचे मोठे, आपले भाऊ बहीण, आपली फॅमिली आपल्यासाठी खूप काही करतं. कळत नकळत सांगतात, डायरेक्ट इनडायरेक्ट भरपूर गोष्टी आपल्यासाठी ते करतात. पण आपण त्यांना एक थँक्यू सुद्धा म्हणत नाही. चप्पल जोडे हा फक्त उदाहरण होता. अशाच प्रकारे आपली फॅमिली सुद्धा आपल्यासाठी भरपूर कष्ट करते, पण आपण त्यांना कधीच थँक्यू म्हणत नाही. म्हणतो का? नाही. आपण किती चुकीचं वागतो विचार करा. म्हणून थँकफुलनेसची भावना ठेवायला पाहिजे. मी तुम्हाला उद्या होपोनोपोनो प्रेयर एक्सप्लेन करणार आहे.
आणि आपले हे रेखीची 5 तत्व संकल्प कोण कोण घ्यायला तयार आहे की रेखीची 5 तत्व मी माझ्या जीवनामध्ये आणणार आणि या 5 तत्वाच्या पलीकडे आणखी दुसरं काही आहे का? खूप साधी आहेत 5 तत्व. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये उतरवले की अगदी जीवन खूप सुंदर आहे. जीवन खूप सुंदर आणि रेखी आपल्याला जीवन आपलं जे सुंदर जीवन आणखी सुंदर बनवायला शिकवत असते. जीवन आपलं रेखी फक्त शिकण्यासाठी नाही आहे, तर जीवन जगण्याची कला आहे. रेखी म्हणजे आपल्याला जीवन जगण्याची कला शिकवत असते. ओके. आपण खूप प्युअर आहोत आतून, पण याच्यात वागतो आहे ना आपण ज्या परिसरामध्ये, त्यामुळे विचारसरणीमध्ये खूप फरक पडलेला आहे. खूप जास्त. पण सुरुवात तर करावी लागेल. सुरुवात आपल्याला आपल्यापासूनच करावी लागेल. तेव्हा कुठे जीवन आणखी सुंदर होईल. कुणाला काही प्रश्न आहे? नो? कोण संकल्प घेणार आहे रेखीचे 5 तत्व पाडण्यासाठी? गुड. खूप छान वाटलं. थँक्यू. खूप छान. रेखी खूप छान आहे. जितक्या सहज आणि रेखीचं कसं आहे, तुम्ही रेखीला मागता मागता थकाल, पण रेखी तुम्हाला देता कधीच थकणार नाही. रेखी आपल्याला खूप काही देत असतं. म्हणजे रेखी तुम्हाला तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करत असते. प्रत्येक जी गोष्ट तुम्हाला हवी आहे, पण फक्त स्वतःच्या माइंडमध्ये आपल्याला पॉझिटिव्ह विचार आणायला पाहिजे. जोपर्यंत तुम्ही पॉझिटिव्ह विचार करणार नाही, तोपर्यंत काहीही बदल घडणार नाही. ओके. मॅम बद्दल सांगा ना, कोणी सांगितलं? मॅम त्या दिवशीच झालं शक्तिपात आपलं, परवा, काल, सॉरी. मॅम पण त्या दिवशी म्हणजे ऍक्च्युली मी आउट ऑफ इंडिया आहे ना, तर मग ते टाइमचं थोडंसं हे झालेलं आणि त्या ह्याच्यात नाही करता आलं अटेंड. तर मग म्हणजे आता नेक्स्ट वगैरे कधी असेल असं? ओके, ग्रुपवर येईल ना मॅम माहिती. नेक्स्ट म्हणजे आपलं मग नेक्स्ट कधी असतं तुम्हाला माहिती मिळून जाईल. आताच काल झालं. ओके. कुठे गेले? ठीक आहे. ओके, गुड. एनी क्वेश्चन्स? नो? गुड. उद्या आपण 7 चक्र, जे आपल्या शरीरामध्ये 7 चक्र, आपण संपूर्ण 7 चक्रांची माहिती घेऊया. आणि आपण नेहमी म्हणतो की हा व्यक्ती किती चिडचिडा आहे, हा व्यक्ती किती कंजूस आहे, किती आपण व्यक्तीला दोष देतो नेहमी. पण हा त्या व्यक्तीचा दोष नसून त्यांच्या चक्राचा अनबॅलेन्स असल्यामुळे तो व्यक्ती तसा वागत असतो. ओके. याची संपूर्ण माहिती आपण उद्या घेऊया. आणि तुम्हाला दैनंदिन प्रॅक्टिस काय करायची आहे आता मी सांगते. तुम्हाला दैनंदिन प्रॅक्टिस जे तुम्ही कोण कोण मेडिटेशन करते? मेडिटेशन करत असतं का? ओके, प्रमोद सर करतात मेडिटेशन आणि उज्ज्वला मॅम काय करता मॅम तुम्ही मेडिटेशन म्हणजे? अनम्यूट करा. सर कशाचं मेडिटेशन करता तुम्ही? अनम्यूट करा. अनम्यूटचं ऑप्शनल असतं. श्री श्री रविशंकर यांचं ओके. ब्रीदिंग टेक्निक्स आहे. ओके. अँड उज्ज्वला मॅम तुम्ही? अनम्यूट. अनम्यूट. हा, मी विपश्यना केलेली आहे, तर ते मेडिटेशन करते. ओके, गुड. ठीक आहे. पण मेडिटेशनच्या आधी जे तुम्ही मेडिटेशन करता त्याच्या आधी तुम्हाला जी ऍक्टिव्हेशन प्रोसेस सांगितलेली आहे, कुठलंही मेडिटेशन करा असं काहीही नाही, पण जे तुम्हाला मी काल ऍक्टिव्हेशन प्रोसेस सांगितलेली आहे ती ऍक्टिव्हेशन प्रोसेस करून आणि तुमच्या औरामध्ये कळत न कळत कधी कधी नकारात्मकता म्हणजे निगेटिव्हिटी येत असते, तर ती आपल्याला डेली क्लीन करणं गरजेचं आहे. ओके. मेडिटेशनला बसण्याआधी आपले पूर्ण आपल्याला ऍक्टिव्हेशन करायची. ऍक्टिव्हेशन नंतर आपल्याला औरा क्लीन करून घ्यायचे आहे आणि त्यानंतरच मग तुम्हाला मेडिटेशन करायचे आहे.
ओके. आणि बाकीच्यांना मेडिटेशन माहिती नसेल तर मी 7 चक्रांचं मेडिटेशन म्हणजे तुम्ही अल्टरनेट डे सुद्धा मेडिटेशन करू शकता. आपण 7 चक्रांबद्दल संपूर्ण माहिती उद्या घेणार आहोत. तर 7 चक्रांचं मेडिटेशन सुद्धा मी तुम्हाला या ग्रुपवर पाठवणार आहे. ओके. तर अल्टरनेट 7 चक्रांचं मेडिटेशन कशासाठी असतं तर आपले चक्र कधी कधी बॅलन्स असतात, कधी नसतात. ओके. तर आपल्याला बॅलन्स करण्यासाठी तुम्ही आठवड्यातून 2दा हा मेडिटेशन करू शकता आणि तुम्ही जे आता कंटिन्यू जे मेडिटेशन करता ते सुद्धा करू शकता. ओके. सो याबद्दल आपण उद्या माहिती घेऊया. कारण आता पॉसिबल नाही, खूप मोठं आहे ते. सो आपल्याला थांबावं लागेल आता. ओके. ओके, गुड. मला ऐकून घेतलं यासाठी मी तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. दिव्य रेकी शक्ती तुमच्या आयुष्यामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. दिव्य रेकी शक्ती तुमच्या आयुष्यामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू.